सिन्नर तालुक्यातील पंचाळे शहा रस्त्यावर शुक्रवारी रात्री 2 वाजेच्या सुमारास ट्रक आणि पिकअपमध्ये झालेल्या भीषण अपघातात 2 महिला आणि 2 पुरुषांचा जागीच मृत्यू झाला. ही धडक इतकी जोरदार होती की पिकअप गाडीने पेट घेतला आणि त्यातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार पंचाळे गावातील काही लोक एका पिकअप गाडीने जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून रात्री परतत असताना पंचाळे गावापासून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर समोरून येणाऱ्या पशुखाद्य भरलेल्या ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की ट्रकने पिकअपला तब्बल 100 फूट अंतरापर्यंत ओढत नेले. डांबरी रस्त्यावरील या घर्षणामुळे ठिणगी पडून पिकअपला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे गाडीत अडकलेल्या चौघांचाही होरपळून मृत्यू झाला. पंचाळे तालुका सिन्नर येथील एकाच कुटुंबातील 4 सदस्य अपघाताचा आवाज ऐकताच पंचाळे आणि शिंदवाडी येथील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे पंचाळे गावासह संपूर्ण सिन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहे. प्रतिनिधी संदीप थोरात, पंचाळे, सिन्नर. अपघात एवढा भीषण होता की ट्रकने पिकअपला तब्बल 100 फूट अंतरापर्यंत ओढत नेले. डांबरी रस्त्यावरील या घर्षणामुळे ठिणगी पडून पिकअपला आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे गाडीत असलेल्या चौघांचाही होरपळून मृत्यू झाला. पंचाळे तालुका सिन्नर येथील एकाच कुटुंबातील 4 सदस्य. अपघाताचा आवाज ऐकताच पंचाळे आणि शिंदवाडी येथील ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे पंचाळे गावासह संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.